तर रात्रीच्या 10:30 वाजता माझ्या लक्षात आलंय की गुढीसाठी मी घाटी बनवली नाही. ॲक्च्युली मी हे ऑर्डर पण करू शकत होते, पण ब्लिंकिटमध्ये एका गोष्टीच्या नादात आपण एक्स्ट्रा 3-4 गोष्टी ऑर्डर करतो. मग माझ्या सासूबाई नेहमी दरवर्षी घाटी घरीच बनवतात, तर चला म्हणलं आपण सुद्धा घरी बनवूयात. तर जी साखर होती ना ती मेल्ट म्हणजे कॅरमलाइज करून घेतली, तर मस्त असा ऑरेंज कलर आला होता. कलर न टाकता आपली घाटी जी आहे ना कलरची बनली होती. आणि अशा कुठल्याही आप्याचा जो आपला भांडा असतं ना त्यामध्ये तुम्ही बनवू शकता. आणि बघा इझिली डिमोल्ड होते. खाली थोडंसं तूप लावून घ्यायचं. आणि घाटीमुळे ना मी ब्लिंकिट केलं नव्हतं, म्हणजे एकच गोष्ट कुठं ऑर्डर करू म्हणून, पण सकाळी शेवटी मला ते परत करावंच लागलं. सकाळी उठायला थोडासा उशीर झाला होता. पटापट सगळी घरातली कामं आवरून घेतली, झाडून फरशी वगैरे करून घेतलं. आणि फुलं हवे होते त्यामुळे मी ब्लिंकिट केलं. आणि त्यासोबत परत एक्स्ट्राच्या 3-4 गोष्टी आल्याच. तर असो, आज छान रांगोळी काढली, फरशी पुसून घेतली. आणि विनयनी मला सकाळी सकाळीच आंब्याची पाने आणि कडुलिंबाची पाने आणून दिली होती. त्यानंतर ना माझ्या लग्नातनी नऊवारी जास्त काही घालण्यात येतच नाही, तर चला म्हणलं आता अधूनमधून अशा ऑकेजन्सला ती घालायला सुरू करूया. पण आज ना मला खूप छान रांगोळी काढायची होती. पण आजकाल असं झालंय ना, पुण्यात राहते का गावाकडे राहते हेच कळत नाहीये, कारण लाईट एवढी जात आहे. काल रात्री सुद्धा लाईटमुळे झोप नाही झाली आणि सकाळी उठायला उशीर झाला, म्हणून हे सगळं असे काम शॉर्टकट मध्ये उरकावी लागली. त्यानंतर गुढीसाठी हार बनवून घेतला आणि हारामध्येच मी कडुलिंबाची पाने आणि आंब्याची पाने लावली, म्हणजे जेणेकरून ते पडणार नाही, व्यवस्थित पण दिसेल. त्यानंतर तांब्या वगैरे सजवून घेतला. गुढीची साडी ड्रेप करून घेतली. मला यावर्षी ना गुढीला रेडीमेड साडी घ्यायची होती, पण ती 1 डे डिलिव्हरी काही नव्हती, तर नेक्स्ट इयर मी ती नक्की घेईन. आणि माझी नऊवार तर थोडीशी इग्नोरच करा, कारण हिला मला काही घरी प्रेस करता येत नाही, त्यामुळे जसं बसं जमलं तशी प्रेस केली आणि घातली. तर चला, तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यानंतर ना मी पुरी भाजी बनवली, कारण 2 दिवसापूर्वीच पुरण बनवून झालं होतं, मग परत ते नको व्हायला म्हणून मी वेगळं काही बनवलं होतं. चला बाय.